मित्रांनो, 5 इयर सीईटीच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 5 इयर सीईटीची सिटी इंटिमेशन स्लिप आली आहे. तर ती सिटी इंटिमेशन स्लिप कशा पद्धतीने आपण डाउनलोड करू शकतो आणि तुमचे जे ॲक्चुअल हॉल तिकीट आहे तर ते कधी येतील ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटीला आता खूपच कमी दिवस शिल्लक आहेत आणि या कमी दिवसामध्ये एक फायनल प्रिपरेशन या सीईटीचं करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची टेस्ट सिरीज सुरू करण्यात आली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये फुल सिलेबस टेस्ट तुम्हाला दिल्या जातील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट इथे अवेलेबल असतील. तसेच सर्व प्रश्न जे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मिळणार आहेत ते उत्तरासहित आणि नवीन परीक्षा पॅटर्न नुसार या टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त 120 मिनिटांचा कालावधी असतो आणि 120 मिनिटांमध्ये आपल्याला संपूर्ण पेपर सॉल्व्ह करावा लागतो आणि यासाठीच आपलं टाइम मॅनेजमेंटची प्रॅक्टिस करण्यासाठी आणि आपला स्पीड बिल्ड करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करून आपल्या सीईटीचं प्रिपरेशन करा. तर मित्रांनो, 5 इयर सीईटीचे हॉल तिकीट आपल्याला 2 स्टेजमध्ये मिळणार आहे. तर त्यापैकी पहिली जी स्टेज आहे जिथे आपली सिटी इंटिमेशन दिली जाते तर आता ती आलेली आहे. दुसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला आपले ॲक्च्युअल फायनल हॉल तिकीट सीईटी सेल देणार आहे. तर त्यासाठी सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 2026-27 याच्यावरती क्लिक केल्यानंतर साइन इन करण्यासाठी विचारलं जाईल. तर इथे साइन इन करत असताना तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड एंटर करायचा आहे. जो ईमेल आयडी आणि पासवर्ड तुम्ही तुमच्या फॉर्मच्या वेळेस दिला होता तोच ईमेल आयडी पासवर्ड इथे एंटर करायचा आहे. आता तुम्हाला जर तुमचा पासवर्ड आठवत नसेल तर तुम्ही फॉरगॉट पासवर्ड करू शकता किंवा सरळ सरळ सीईटीच्या हेल्प डेस्कला कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही तुमच्या पासवर्ड विषयी माहिती मिळवू शकता. तर लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढे तुमची प्रोफाईल ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसत आहेत. तर इथे खाली आल्यानंतर हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड गेट हॉल तिकीट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता माझ्या केसमध्ये मी कुठलाही फॉर्म भरलेला नाहीये, त्यामुळे मला इथे माझी सिटी इंटिमेशन स्लिप दिसणार नाहीये. पण तुमच्या केसमध्ये तुम्हाला तुमचा इथे कोर्स दिसेल, ज्या कोर्ससाठी तुम्ही ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि त्याच्या खालीच सिटी इंटिमेशन स्लिप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लिंक दिली जाईल. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची सिटी इंटिमेशन स्लिप डाउनलोड करू शकता. आता मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही तुमची सिटी इंटिमेशन स्लिप ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला त्या स्लिपवरती वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, जसं की तुमचं SSC नुसार नाव, तुमचं आधार नुसार नाव, त्याच्यानंतर आधार नंबर असेल, तुमचा रोल नंबर असेल. आता हा रोल नंबर तुमचा युजर नेम असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही ही परीक्षा द्याल त्यावेळेस तुम्हाला युजर नेम म्हणून तुमचा रोल नंबर जो हॉल तिकीट वरती दिलेला आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर तुमची एक्झामिनेशन डेट इथे मेन्शन असेल. तसेच रिपोर्टिंग टाइम तुम्हाला इथे दिलेला आहे. एक्झाम सेंटरवरती किती वाजता रिपोर्ट करायचं त्याविषयी सांगितलेलं आहे. क्वेश्चन पेपरची तुमची लँग्वेज तुम्ही जी सिलेक्ट केलेली असेल ती लँग्वेज इथे तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुमचं जेंडर इथे दिसेल. तसेच तुम्हाला इथे व्हेन्यू डिस्ट्रिक्ट दिसेल, म्हणजे थोडक्यात तुमचा पेपर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्याचं नाव इथे दिलेलं असेल. पुढे डेट ऑफ बर्थ जी ऑटो फेच्ड आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्ही जी मॅन्युअली एंटर केलेली आहे तर तुम्ही मॅन्युअली एंटर केलेली डेट ऑफ बर्थ हा तुमचा एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर लॉग इन करण्यासाठी वापरण्यात येणारा पासवर्ड असेल. एक्झामिनेशन टाइम तुम्हाला इथे दिलेले असतील. गेट क्लोजर टाइम तुम्हाला दिलेला असेल. नेम ऑफ अ कोर्स, ऍप्लिकेशन नंबर आणि व्हेन्यू तालुका खाली तुम्हाला दिलेला असणार आहे. तर अशा पद्धतीने तुमची ही सिटी इंटिमेशन स्लिप असेल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या स्लिपवरती तुमचा एक फोटो जो तुम्ही फॉर्म सोबत अपलोड केला होता तो दिसेल. त्याच्या खाली तुमची साइन दिसेल आणि खाली प्लीज अफिक्स युअर रिसेंट कलर फोटो अँड साइन अक्रॉस इट असं सांगितलंय. तुमचा फोटो तिथे लावायचा आहे आणि साइन तिथे करायची आहे. ऑब्विसली ही सिटी इंटिमेशन स्लिप आहे, याच्यावरती तुम्हाला कुठलेही चेंजेस करायचे नाहीयेत. कसलाही फोटो इथे लावायची गरज नाहीये. फक्त ज्यावेळेस तुमचे हॉल तिकीट तुम्हाला दिले जातील त्यावेळेस इथे तुम्ही तुमचा फोटो लावायचा आणि सिग्नेचर करायचे आणि खाली तुम्हाला फायनल तुमचे हॉल तिकीट कधी मिळतील त्याच्याविषयी दिलं असेल. आता तुमच्या केसमध्ये 4 मेला तुमचे फायनल हॉल तिकीट मिळणार आहेत आणि ती डेट सुद्धा तुम्हाला तुमच्या सिटी इंटिमेशन स्लिपवरती दिलेली आहे. तोपर्यंत फक्त तुम्हाला ही सिटी इंटिमेशन स्लिप दिलेली आहे, याच्यावरती इन्फॉर्मेशन चेक करा, व्हेरीफाय करा. तुमची डिस्ट्रिक्ट कुठली दिलेली आहे ते पहा, कुठल्या तालुक्यामध्ये तुमचा पेपर आहे ते पहा. फक्त ॲक्च्युअल लोकेशन जे असेल याच पद्धतीने आपण जशी आता सिटी इंटिमेशन स्लिप डाउनलोड केली तसंच तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचंय आणि तिथे तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशन सेंटरचा डिटेल ॲड्रेस समजणार आहे. त्यामुळे आता ही फक्त सिटी इंटिमेशन स्लिप आहे. इथे फक्त तुम्हाला डिस्ट्रिक्ट आणि तालुका समजतोय.
ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने सिटी इंटिमेशन स्लिप डाउनलोड करा, त्यावरची इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करा आणि त्या पद्धतीने तुमचे जे प्रोग्राम आहेत ते प्लॅन करा. सीईटीला आता खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि या कमी वेळामध्ये या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची टेस्ट सिरीज जॉईन करायला विसरू नका. कारण या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट दिल्या जाणार आहेत. याच्यामध्ये फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. तसेच सर्व प्रश्न हे उत्तरासहित असून परीक्षा पॅटर्न नुसार या मॉक टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहे. तर लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा आणि आपल्या सीईटीचं प्रिपरेशन सुरू करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनची बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.